हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे ब्युटी विथ अनु। तुम्हाला आज मी हेअर ग्रोथ आणि बेनिफिट हे सांगणार आहे। त्याचं ऑइल कसं बनवायचं हे सांगणार आहे। आपल्याला प्रश्न पडलेला असतो, आपले केस खूप गळत आहेत, खूप ड्राय झाले, खूप डॅमेज झाले, त्यासाठी आपण काय करावं, कोणतं ऑइल यूज करावं, त्यासाठी मी तुम्हाला आज ही माहिती सांगणार आहे। त्यासाठी लागणारं फर्स्ट साहित्य आहे फिश ऑइल, कोकोनट ऑइल, कस्टर्ड ऑइल, कलौंजी ऑइल आणि मोहरी तेल। हे जे आहे हे आपल्याला यामध्ये लागणार आहे। त्यामध्ये फर्स्ट आहे फिश ऑइल। फिश ऑइलमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे। हे माहितीच आहे, ब्रेनसाठी हार्टसाठी काम करते, अँटी इन्फ्लामेटरी आहे, हे इसेन्शियल ऑइल आहे, विटॅमिन ए डी यामध्ये आहे। त्यानंतर आहे मोहरी तेल। मोहरी तेलामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरिया, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहे। यामध्ये विटॅमिन ई आहे, त्यामध्ये हे सनस्क्रीनचे काम करते, स्किनसाठी आणि ऑइल केसांसाठी हे उपयोगी आहे। त्यानंतर यामध्ये यूज होणार आहे कस्टर्ड ऑइल। कस्टर्ड ऑइल आपल्या सर्वांना माहीत आहे, यामध्ये खूप गुणधर्म आहे। यामध्ये ओमेगा 6 आणि 9 फॅटी ॲसिड आहे, मोठ्या प्रमाणात असते। या तेलाने केस वाढवण्यासाठी व मऊ होण्यासाठी, कोंडा घालवण्यासाठी मदत होते आणि हे आपल्याला खूप काही बाकी कामांनाही यूज होऊ शकते। याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पेशली देईन। त्यानंतर आहे कलौंजी ऑइल। कलौंजी तेल ज्यांचे केस खूप गळत आहे, ज्यांच्यासाठी उपयोगी आहे। याने केस मजबूत होतात, नरिशिंग होतात, स्किनला पण याचे फायदे आहेत। कलौंजी ऑइल किंवा मग आपण ऑनियन ऑइल पण यूज करू शकतो। कलौंजी ऑइललाच ऑनियन ऑइल म्हणतात। त्यानंतर मी सांगणार आहे कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइलबद्दल पण आपल्याला खूप काही माहिती आहे। कोकोनट ऑइल हे सर्व गुणकारी आहे, तर आपण हे केसांसाठी काय यूज आहे ते बघू। हे सॅच्युरेट ऑइल आहे, हे अँटी कोलेस्ट्रॉल आहे, अँटी ऑक्सिडंट आहे, न्यूरोप्रोटीन आहे, आपल्याला स्किनला आणि केसांना याचे फायदे आहेत। कोकोनट ऑइल तर सर्वच यूज करतात, कोकोनट ऑइल सर्वांच्या घरामध्ये असतातच। चला तर मग आपण ऑइल कसे बनवायचे हे बघून घेऊया। त्यासाठी अगोदर एक बाउल घ्यायचे, त्या बाउलमध्ये आपल्याला लागेल तेवढं आपण ऑइल त्यामध्ये टाकू शकतो। मी 1 स्पून, 2 स्पून किंवा मग जशी आपल्या केसांची लेंथ आहे त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो। मी 2 स्पून यामध्ये ऑइल घेतलेला आहे, कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइल नंतर आपण यामध्ये मोहरीचे तेल घेणार आहोत। ते तुम्ही 1 स्पून घ्यायचे आहे मोहरीचे तेल। मोहरीचे तेल हे आपण खाण्यासाठीही यूज करू शकतो। मोहरीच्या तेलाचे पण खूप फायदे आहे, प्रत्येक तेलाचे खूप फायदे आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगेन। त्यानंतर आपण यामध्ये कलौंजी ऑइल घेणार आहोत, 1 स्पून। कलौंजी ऑइल हे खाण्यासाठी पण चालते। त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत कस्टर्ड ऑइल। कस्टर्ड ऑइल हे फार कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। कस्टर्ड ऑइल म्हणजे 1/2 स्पून तुम्ही कस्टर्ड ऑइलला त्यामध्ये घ्यायचं आहे। सर्व ऑइल 1-1 स्पून आणि कस्टर्ड ऑइल 1/2 स्पून तुम्ही घेऊ शकता, 1/2 स्पून हे त्यामध्ये टाकून घेऊन त्यानंतर फिश ऑइल कॅप्सूल घ्यायची आहे। हे बघा, ही फिश ऑइल कॅप्सूल हे घ्यायचे आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये टाकल्याच्या नंतर ते खूप छान पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून पूर्णपणे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि हे जे आहे हे ऑइल बनल्याच्या नंतर आपल्या केसांना चांगला कोंब करून घ्यायचा आहे, विंचरून घ्यायचा आहे. आणि विंचरून गेल्याच्यानंतर एका कॉटनच्या साहाय्याने आपल्या पूर्ण सेक्शन बाय सेक्शन हे आपल्या रूटला आणि पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे. हे तुम्ही पूर्ण नाईट पण ठेवू शकता, पूर्ण रात्रभर ठेवून सकाळी याचं हेअर वॉश करून घेऊ शकता, किंवा मग हेअर वॉशच्या अगोदर अर्धा तासही तुम्ही ह्याला लावून घेऊ शकता. बाय बाय मित्रांनो.